कुठलाही सण समारंभ असो किंवा एखादं छोटंसं गेट टुगेदर, कमी वेळेत झटपट पण टेस्टी असं काहीतरी करायचं असेल ना, तर आपल्या डोळ्यांसमोर सगळ्यात पहिले येते ती म्हणजे पावभाजी. रक्षाबंधन येतं आहे आणि विकेंडसुद्धा आहे, तेव्हा पटकन होईल अशी पावभाजी आज करूयात. गोडाधोडाचं खाऊन कंटाळा आला असेल ना, तर आज आपण ही चमचमीत अशी पावभाजी करूयात, म्हणजे भाऊरायासुद्धा खुश. आता ही पावभाजी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले भाज्या कुकरला शिजवून घेणार आहोत. गाजर, फ्लॉवर, बीट, बटाटा व्यवस्थित असं चिरून घेतलं आहे आणि मी इथे भिजवून घेतलेले मूग घेतलेत. मुगामुळे ना भाजी छान मिळून येते. सिमला मिरची मात्र आपण नंतर फोडणीत घालणार आहोत. इथे मी छोटा कुकर घेतला आहे, त्यामध्ये बटाटा घालायचा आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा चिरून घ्यायच्या, म्हणजे त्या छान शिजतात. मूग घालायचे. आता तुम्ही म्हणाल पावभाजीमध्ये मूग कोण घालतं बरं, तर मुगामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असल्यामुळे भाजी छान एकसंध होते. तेव्हा बटाट्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं आणि मूग घालायचे, म्हणजे पौष्टिकताही वाढते आणि भाजी छान एकसंध होते. चिरून घेतलेलं गाजर, फ्लॉवर आणि बीट घालायचे. भाज्यांच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भाज्या शिजण्यापुरता पाणी घालायचं आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि एक 3-4 शिट्ट्या तरी काढून घ्यायच्या. कुकरची वाफ मुरली, झाकण काढूयात. सगळ्या भाज्या गरम गरम असतानाच मॅशरने मॅश करून घ्यायच्या. काय होतं ना, भाज्या गार झाल्या की त्या व्यवस्थित अशा मॅश होत नाहीत आणि मग भाजी एकसंध होत नाही. त्यामुळे गरम गरम असतानाच व्यवस्थित मॅश करून घ्यायचं. आधी सगळी भाजी व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची आणि मग लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित अशी मॅश करून घ्यायची. बघा, इथे मी सगळी भाजी व्यवस्थित अशी मॅश करून घेतली. आता फोडणी घालूयात. कढईमध्ये अर्धी पळी तेल घातलं आहे. तेलावर बटर घालायचं आहे. संपूर्ण पावभाजीमध्ये बटरचं प्रमाण हे ज्याने त्याने आपापलं ठरवायचं आहे. आता ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे. एक 8-10 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं हे मी ठेचून घेतलं आहे. आलं आणि लसणाचा कच्चा दर्प जाईस्तोवर हे छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालते. इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. हा कांदा आता आपल्याला आलं आणि लसणाच्या फोडणीवर छान परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. एक मोठा टोमॅटो मी इथे छान बारीक चिरून घेतला आहे. कांदा, टोमॅटो छान पटकन मऊ व्हावा यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. कांदा, टोमॅटो छान मऊ होईस्तोवर परतून घ्यायचं आहे. गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि हा कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा, टोमॅटो छान असा मऊ झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेली सिमला मिरची घालायची. पावभाजीमध्ये आपण भाज्या जितक्या छान बारीक चिरून घेऊ ना, तितकं भाजीला टेक्स्चर सुरेख येतं. त्यामुळे जितक्या जमतील तितक्या बारीक चिरून घ्यायच्या भाज्या. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची व्यवस्थित सगळं हलवून छान परतून घ्यायचे आणि परतताना बघा हे असं मॅश करत करत परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या भाज्या छान एकजीव होतात. साधारण 1-2-3 मिनिटं व्यवस्थित असं परतून घेतलं आहे. आता मसाले घालूयात. हे रंगाचं तिखट आहे. हळद घालायची आणि पावभाजी मसाला घालायचा आहे. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आपण घातलेले मसाले छान परतून घ्यायचे. आता मात्र गॅसची आच अगदी मंद करायची आणि हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे. हे असं दाबून दाबून मॅश करत करत सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान एकजीव होतं. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. बघा, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची सगळं छान तेल सुटेस्तोवर परतून घेतलं आहे. आता कुकरमधील भाज्यांचं मिश्रण घालूया. भाज्या शिजवताना आपण बीट घातले, त्यामुळे रंग बघा काय सुरेख आला आहे ना. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आपण घातलेलं हे भाज्यांचं मिश्रण कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे. इतपत दाटसर मी भाजी ठेवली. तुम्हाला घट्ट पातळ जशी भाजी आवडते तशी ठेवा. आता पुन्हा 1 चमचाभर पावभाजी मसाला घालायचा आणि चमचाभर कसुरी मेथी घालायची. कसुरी मेथी मात्र नक्की घाला, एक रेस्टॉरंटसारखा स्वाद आपल्या पावभाजीला येतो. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं
आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि एक 3-4 मिनिटं ही भाजी आपल्याला छान मंद आचेवर शिजवून घ्यायची. मस्त अशी दणदणीत वाफ बसायला हवी हो. व्यवस्थित तळापासून सगळं छान हलवून घ्यायचं आहे. बघा, इतपत दाटसर मी भाजी ठेवली आहे. आणि आता हवं असल्यास पुन्हा थोडंसं बटर घालायचं आहे, कोथिंबीर पेरायची आहे आणि इथे आपली ही पावभाजी तयार. रक्षाबंधनाला अगदी झटपट काहीतरी करायचं असेल तर ही पावभाजी एकदम उत्तम पर्याय आहे. मस्त अशी गरमागरम वाफाळती पावभाजी, त्यावर अलवार विरघळलेलं अमूल बटर आणि सोबत खरपूस भाजलेले पाव. ही अशी अगदी झटकीपट होणारी पावभाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.